मुंबई आगरा नहीं मिलेगा ऐसा घागरा. सो आम्ही चाललो आहेत आता गावाला, आमच्या घरच्या घरी, ओरिजिनल घरी. ही आमच्या बुतीन बायको. काढा 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 काढा. येस, आता आमच्या ओरिजिनल अर्धांगिनी बायको. सो गाईज, आम्ही आता आमची ही सुंदरी सोडून जात आहे. आम्हाला अचानकच बाईक रायडिंग कॅन्सल करावं लागते. आम्हाला बसने जावं लागणार आहे ST महामंडळाने. पण ठीक आहे, आज ॲज युजल आमची ऑटो वाट पाहत होती. 10 मिनटं रिक्षावाले काकाने थांबवली होती, पण आमच्या मॅडम लेट येतात, मग यायला जरा वेळ लागला त्यांना. ठीक आहे, माफ करू टाका आज. पण खूप स्ट्रगल करून ऋतुजाच्या नवऱ्याने स्मार्टली 2च जागा शिल्लक होती ती पकडली. आणि पण प्रॉब्लेम हा आहे की ST महामंडळाची जी बस आहे, जुन्या बसेस, त्यांचा प्रॉब्लेम, माझा पाय पूर्णपणे टेकत नाही. हे बघा, आमच्या मॅडम इतक्या रिलॅक्स झोपलात माझ्या जीवावरती, कारण मी जागा पकडून दिली होती. बसचे दणके खाऊन आम्ही आता पोटभर वडापाव खाल्लेला आहे. आणि मॅडम आमच्या जिथे जाईल तिकडे चार्जिंग करतात, चान्स सोडत नाही अजिबात. एकदम स्मार्ट मॅडम आहेत आम्हाला, कारण एडिटिंग करायला तेवढाच काय बदल आहे ना. आमच्या घरात एक बदक आहे, आमच्या घरातला बदक अवतारात स्कॅम हो गया गाईज. हे बघा, इकडे बघा, इकडे कसं फरसाण शेव सगळं टाकलेले आहे, शोमध्ये दाखवले. आणि इथे आम्हाला फक्त मुरमुरे दिली आणि भैयाने नादी लावलं. सो गाईज, आम्ही आता बसचा प्रवास करून आलेलो आहोत. आणि हे आमचं घर आहे. हे आमचं छोटंसं घर, छोटं नाही मोठं आहे, चांगलं 2 BHK मोठा. सो गाईज, हे आमचे घरचे. टिंग टॉंग. खूप दिवसांनी जामखेडला आलो होतो आणि घरात पाऊल ठेवलं नाही तोपर्यंतच आम्ही निघालो फिरायला. हॅलो गाईज, आम्ही आलो आहे जामखेडमध्ये आणि आले आम्ही निघालो आहे शॉपिंगला. कुठे जाणार आहे आपण शॉपिंगला? इथेच का? हे पंचमी सेल, मान्सून मोहब्बत सेल. यो यो मुलचंद मिल 2 साड्या 1200. यो यो मुलचंद मिलला पण सेल आहे का? इथं पण ट्रॅफिक लागलं की हो. मग आमचं जामखेड खूप भारी विषय आहे का? रस्त्यांचं काम चालू असल्यामुळे होणारच ना, रस्ते खराब आहेत म्हणल्यावरती ट्रॅफिक होणारच ना बाई. हा विषय आहे का? रस्ते खराब आहेत. रस्ता खराब आहे. एवढी गर्दी काय पण? आज बाजार आहे. ओ कोण आहे? सभापती विषय का भाई, राम शिंदे काका, तुम्हीच काका. जामखेडला आमच्या फेवरेट प्लेसला इकडे नागपंचमी एक स्पेशल सांगायचं होता. नागपंचमी आमच्याकडे स्पेशल काय असतं माहिती आहे का? ते माझ्या फ्रेंड मला दाखवलं आहोत. नागपंचमीला आमच्या गावाला ते नागपंचमीचं स्पेशल काय आहे तुम्हाला सांगतो गाईज. तो स्पेशल हे आहे ते तुम्हाला कळलं असेलच बॉईजला. यो हनी सिंग दाखव. अजून तर इकडे राईड्स वगैरे पाळणे वगैरे आलेले नाही आहेत गाईज. आम्ही आता त्याला राईड्स म्हणतोय, पण आम्ही लहानपणी त्याला पाळणे म्हणायचो. लहानपणी म्हणजे आत्तापर्यंत म्हणायचो, पण आम्ही यूट्यूबसाठी आम्ही जरा राईड्स म्हणतोय गाईज. थोडंसं स्टँडर्ड राहावं लागतं गाईज, नाहीतर आम्ही जामखेडची माणसं म्हणजे एकदम फुल गावठी माणसं गाईज. इकडे पाळणे आलेले आहेत आणि जरा लांब आलेले आहेत आणि जरा सोय चांगली केलेली आहे रोहित दादाने ह्या वर्षी. दादांकडून मला अपेक्षा होती, कारण दरवर्षी तेच वाचा चिखलन वाचा सगळा तो राडा. आता पण तेच केलेलं आहे, मुरुम टाकलेला आहे, टेम्पररी मुरुम. आणि आम्ही निघालो आमच्या नेहमीच्या फेवरेट प्लेसला. सो गाईज, तुम्हाला एक एक्सपिरियन्स सांगायचा आहे. मी आता आज बसनी प्रवास केला, तर छान एक्सपिरियन्स होता. तर मला फेस माझा दाखवायचा आहे गाईज तुम्हाला, मग मला बोलायचं आहे. ठीक आहे, समज गया. तुम्हाला हे सांगायचं आहे, जगातल्या सगळ्या बायकांना, ज्या बायका आहेत, ताया आहेत, बाया आहेत, लग्न झालेल्या बायका आहेत, त्यांच्या घरात ऑलरेडी कार आहेत, त्यांनी यार शिका यार. 5 मिनिटं तरी चालवायसारखी तरी गाडी शिका. 5 मिनिटं तरी चालवायला आली पाहिजे आपल्याला, फक्त स्टार्ट करता आली पाहिजे. खूप घाण अनुभव होता. मी बसमधून येत होतो आणि बसमधून खिडकीतून बघितलं तर एक बाई ड्रेसवरती ती अशी ओढणी बिडणी पॅक असं बांधून गाडी ढकलत होती काहीच. आणि एवढा चढ होता गाडी रस्त्याला चढ होता आणि ती अपोजिट साईडला ढकलत होती. बंद पडली असेल काही असेल, पण तो नवरा गाडी चालवणार ना, स्टार्ट कसं करणार तर नवरा. तर ढकलायला जीव तरी एखाद्या बाईच्या अंगात. एवढीशी बाई होती आमच्या बायको, एवढीच असेल बारीक. सो माझं म्हणणं आहे की ती जर ती चालवत असती, स्टार्ट करू शकत असती, तर नवऱ्याने धक्का दिला असता ना, ती गाडी चालू झाली असती. अर्धा तास ती ढकला मारत होती.
तर शिका यार, शिका. 5 मिनिटं शिका, काय फरक पडतोय? 5 मिनिटं किती वेळ लागतो माहिती काय? फक्त स्टार्ट करायची आणि सोडून द्यायची. बंद केली तिकडं वेदात गेली तर चालेल, पण तुम्ही स्टार्ट तर करा. गाडी शिकायला चालू तर करा. माय गॉड, काय चक्क्या नाही, असे रस्ते दाखवू नको. आमच्या जामखेडला बदनाम करू नकोस तू प्लीज. एक हा, जामखेड तर पुण्यात राहायचं, पुणे पंगाट हिंजवाडी घाटोबा, जामखेडचा सावताळा घाटोबा. विषय है का भाई, इतना साल इंतजार किया भाई इस रोड को होने के लिए भाई, इतना ऐसा तड़प तड़प के हम शिवा घाट रहे थे डोंगर को, कब ये इसका घाट को ऐसा घाट को रास्ता बना दे तड़प तड़प के. इधर में काय ते हिडन टेम्पल, परत हिडन आहे का? हिडन टेम्पल आहे. तो वरती जायचा रस्ता आहे, पण तो भुयारी मार्ग आहे. मग तिथून असं डोंगर करून आतमध्ये रस्ता आहे. तो जर गेला तुम्ही तर हो, 1 दिवसाचा ट्रेक आहे पूर्ण. पण असं कैसा लगा मेरा मजाक? पाकिस्तान एवढंच जवळच दिसतं. Yes, guys. इथं वरून पायऱ्या आहेत सरळ जायला. किती फेक येस गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल गाईज. या बसने आलो, एस टी महामंडळाची ती जुनी बस लालपरी. ती परी आता परी राहिली नाही, आता ती लालपरी एकदम अशी जुरी जुरी झाली आहे गाईज, एकदम जुरी जुरी. आय डोंट लाईक परी, मला परीच आवडत नाही. मला फक्त माझी बायको आवडते गाईज. अच्छा, बोले लिहिले ते काय भुट्टा आणि अननस. घेऊ ना आपण. जामखेड हेलो हेलो, जामखेड कॉलिंग हेलो. मला अननस घ्या ना, मला अननस पाहिजे गाईज. काय पाहिजे? मला अननस घ्या ना. कुठे अननस? पुढे यार. आपण जामखेडमध्ये काय अननस आणि भुट्टा खायला आलो. असू दे, अननस खायचं. आपण पुण्यात खातो ना, इथं कुठं जामखेडला नो. कोणी ओळखीचं बघितलं तर ते म्हणतील काय हे पोरी. किती छान आहे नवरा. नवरा छानच आहे तुझा, त्यात काय वादच नाही. नाहीये छान. जोपर्यंत Guys, मला अननस घेऊन देत नाही गाईज तुम्हाला माहिती आहे, मी हिडन प्लेसला घेऊन गेलो होतो बायकोला. मी चांगला नवरा नाही आहे का गाईज? लेडी गाईज मला सांगा, लेडी गाईज तुम्ही कमेंट करून सांगा मी चांगला नवरा नाही आहे का? नाहीये. सांगा गाईज. इकडे मम्मी तिरुमला वासा श्री व्यंकटे. तुम्ही इतकं हुशार आहे ना, इतकं हुशार. बरोबर गाडी अशी तिकडे थांबवली जिथं खायला काही नाहीये. येस, खायला मागशील म्हणून मी थोडंसं पुढं आणलं. चल. women. So guys, this is my wife. Hello. कसं वाटतं जामखेड? ऐका ना, जामखेड कडाक सासरवाडी ती भेटेल का? सासरवाडी असली सासरवाडी, असला वाडा नवरा भेटेल का? सेलला आईंनी ठरवले की सेलला जायचे. तुम्ही आईंनी तुम्ही ठरवले, सासू सुना तुम्ही बघा. मी पैसे देणार नाही सेलला. आता शॉपिंग केली नाही, तुम्ही व्हिडिओ बघितला नाही, अजून पोस्ट केलेला नाहीये. कुठं शॉपिंग केली? Surprise नाही गाईज, video. ते कुठं बघितले म्हणजे नाही. गाईज तुम्हाला दिसेल. नाही, काही शॉपिंग नाही केली नाही आम्ही. व्हिडिओ एडिट करायचं राहिलेलं आहे, ते 3 दिवस पण झालेलं नाही त्याला. तुम्हाला मी शूट केलेलं दाखवतो. आता शॉपिंग केली. सो गाईज, तो बायकोला फिरवायचे, तिला पेट्रोल टाकायला लावलं तर तिचं तर तोंड वाकडं झालंय. काय संबंध ना, तू जामखेडला आमच्या गावाला दिस ना, सो तुला फिरवायचं जामखेडला, तर आम्ही पेट्रोल तेवढं टाकलं काय बिघडत नाही. ओके गाईज. बरोबर आहे का गाईज? तोंड वाकडं करायचा संबंध काय? तुम्हाला फिरायचं म्हटलं तुम्ही खुश असता नवऱ्याच्या जीवावरती. कधीतरी नवऱ्याला पण पैसे अपेक्षा असते. बात तो सही है. जरा नवऱ्याचे पैसे थांबला गाईज. सो गाईज, आता मी खुश आहे. आता किती पण शॉपिंग करू शकता तुम्ही, कारण पेट्रोल टाकून घेतलंय मॅडमकडून. कितनी खुशी. तसं तोंड पडलंय. या. सो आता तिचा प्रश्न आहे की तुम्ही आता मित्रांमध्ये जाऊ नका. ही वर्षातून 2दा-3दा आम्ही येतो, त्यात आम्ही कसं तरी भेटतो. पुण्यात असून भेट नाही होत. सर आता ही अडचण यायला लागली तिला. कॅमेरावरती भांडायला लावू नका, बोला. कारण मला हे आठवलं काहीतरी तुम्ही कधीतरी मला बोललेला, म्हणून मी म्हटलंय हेच की प्रत्येक वर्षी तर केलंच आहे की, आता कशाला करायचं. वारी 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 वरी 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 रामनवमी, आमची गावची यात्रा यात्रा यात्रा. प्रत्येक वेळेस मला बोलले तुम्ही. यात्रेला म्हणून नाही आलो, तुला फिरवायला आलोय. तुला यात्रा बघायला मिळाली. मला यात्रा बघायला आणले आणि मित्रांबरोबर चालले. येत नाही काय, आम्ही कधीतरी येतो. फक्त एवढंच की ठरवलं यावर्षी की सगळे मित्रांनी पण
ही आमची यात्रा ते दाखव वर मी इकडं मला बघत होते आरशात. यात्रा अजून सेट होती सेट. सेटिंग चालू आहे बाई. हम्म. आजचा दिवस सेटिंगला जाईल उद्या. पण हे जरा ग्राउंड चांगलं वाटते हा, म्हणजे असं प्लेन वाटते. ए तो पाळणा पण आला ना हा चक्करवाला. चक्कर म्हणजे तसला गोल गोल का? नाही दिसला मला आता. मानेवाला कर्जतला होता ना. कर्जतला असेल ना. कर्जतला काय लाडू 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 खायचा लाडू. सासूबाईंनी सुनेला लाडू केला, डोक्यावर घेतली. ह्या बाय अयो मॅचिंग झालं तुमचं. आणि मान्सून शॉपिंग करायला चाललेल्या आहात सेल मधल्या सासू सुना. सासूबाई खुशन, सुन बी खुशन. आणि पण इथं पोराचं नवऱ्याचं बघा. मग काय पैसे हो मॅचिंग मॅचिंग शूज पण येतो. चलो पैसे पैसे नसते तुमच्या पैशाने काय आमच्या पैशाने शॉपिंग करून तुमचं काय भुगावते. काय ते दुकानदाराच्या थापाडीत घालून आणू. तुम्ही थोपाडे घालून कपडे घेऊन येता का? शॉपिंग शॉपिंग. हे बघ शूज दाखव. शूज पाय पुढं करा. सो गाईज बघा सासू सुना मॅचिंग. काय जमाना आलाय. काय आता मी बदललं ना. चेंज केलं. हे एक टॉप घेतला आमच्या मॅडमने. हा एक टॉप घेतला फक्त 150 रुपीज गाईज. तुम्हाला वाटते का आमचे गुगले नीट वाचा. 1150 150 नाही पुढे एक आहे. 1150 त्याची MRP आहे. रेट त्याचा 695 आहे. पण मी 140 नाही 139 मध्ये घेऊन आली. जामखेड सेल. हा सेल पुण्याच्या FC रोडला सुद्धा मागे पाडेल आणि कॅम्पला सुद्धा मागे पाडेल. सो जर जामखेड पण मी 160 ला 160 बघा काहीच. बायका हुशार असतात मान्य, पण त्यांना जामखेड सारखं जर सासरवाडी भेटली तर त्या अजून हुशार होतात. बरोबर आहे काहीच. सासूबाई कुठे? आज ह्या बायकांनी शॉपिंग केलेली आहे तर उद्या तेरा भाई शॉपिंग करेगा. अभी देखो इनका खर्चा कैसे निकालता है. अभी इनका दिवाली निकालता है. आई सासूबाईंनी सुद्धा ड्रेस घेतलेला आहे आणि त्यांचा ड्रेस हा दिसत आहे. सासूबाईंना आहे का जुना नाही आमच्या आईंना पण घेतलेला. आईचा तो ड्रेस दाखवायला छान आहे. हा घरी घालायला घेतलेला ड्रेस कसा भारी माझेच पांढरे. किती रुपयाचा? 200 रुपये पॅन्ट. ओनली 200 रुपयामध्ये अख्खा ड्रेस घेतला गाईस. जामखेड मान्सून सेल. अरे कुठंच नाही मिळणार ना. पुणे मुंबई ना सुरत कहीं भी जाओ. चाहे दिल्ली मुंबई आगरा. चाहे दिल्ली मुंबई आगरा नहीं मिलेगा ऐसा घागरा. भाई नहीं मिलेगा जामखेड. ओनली जामखेड 100. तुम्ही 50-100 नाही ते 4-5 हजार येतात. यस 4-5 हजार. संध्याकाळची वेळ आहे. आमचे बाबा आज उपवास आहे. तो शनिवार सोडून झालेला आहे. तर आमचे बाबा आता नाश्ता करताय संध्याकाळचा. आणि आता बातम्या त्यांच्या सिरियस बातम्या. यो बाबा सिंग. आमचे बाबा जास्त करून हसत नाहीत. ते असे गंभीर असतात. ते पहिल्यापासूनच असतात. त्यांनी बरंच आता स्माइल दिलेली आहे. तुम्ही बघितलंच असेल. बघा सातो काकू थोडंसं टायर दिसते, पण आता वयानुसार थोडा टायर दिसणारच. आता आपण थोडं समजून घेऊ. हे गाईज पण समजून घेतील. आमच्या सातो काकूंचं वय 63 आहे. तुमच्या काकूचं पण वय नसेल एवढं काकूचं. आमच्या काकूचं वय वाटणार पण नाही. बघा ऑप्शन आहे काही. सासूबाई चांगल्याच मजा करतात वयानुसार, पण ठीक आहे त्यांचे दिवस आहे. बाबांना नादी लावले आम्ही कितीचं आहे म्हणून. आणलेलं आवडत नाही बाबांना, पण ठीक आहे. अशा प्रकारे आई आणि बायकोची शॉपिंग झालेली आहे आणि पहिला दिवस संपला. सो भेटूयात नेक्स्ट डे उद्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.